चलो बैठ गया चला पेढे घेऊन बाजूला व्हा। थोड़ा मागे सारखा पुढे या पुढे भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय वंदे मातरम। मातृशक्तीचा मातृशक्तीचा आनंद उत्सव साजरा केलेला। काल अधिवेशन मध्ये बजेट पास झालं, त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून आणि त्याचप्रमाणे असे अनेक महिलांसाठीचे विधेयक पारित झाले आणि त्यामुळे आमच्या महिला भगिनींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। एका महिलेला 1500 रुपये 21 ते 60 वयोगटाच्या महिलांना 1500 रुपये असे मिळणार आहे। त्याप्रमाणे वर्षाला 3 सिलेंडर हे सुद्धा काल मोफत मिळणार आहेत। मुलींना शिक्षणासाठी मोफत शिक्षण हे सुद्धा काल विधेयक पास झालेलं आहे। अशा अनेक योजना ज्या आहेत महिलांसाठीच्या असतील, मुलींसाठीच्या असतील, मुलांच्या शिक्षणासाठी आहेत, या महायुतीच्या सरकारने पास केलेला आहे। आणि मी अभिनंदन करेल आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, तिघांचे मी सर्व महायुतीचं मनपूर्वक अभिनंदन करते। त्यांनी महिलांसाठी ज्या योजना आणल्या आहेत यांचं आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांचं स्वागत करतो आणि याचा आनंद म्हणून आज आम्ही महिलांना लाडू वाटून हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे। पेढ्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे, लाडू पेढे काय? काल बजेटमध्ये महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ, उपमुख्यमंत्री अजितदादा व सर्व मंत्री, सर्व आमदार महायुतीचे यांनी जो काल बजेट पेश केला, त्या बजेटमध्ये मुख्यमंत्र्याच्या निधीतून लाडकी बहीण योजना मला वाटतं आज मुख्यमंत्र्यांनी दिली। प्रत्येक 21 ते 60 वयाच्या महिलेला 1500 रुपये मानधन महिन्याला मिळणार आहे। म्हणून आज आमच्या महानगरच्या अध्यक्ष उज्ज्वलाताई, सर्व महिला आघाडी, सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज आनंद उत्सव साजरा केलेला आहे। आम्ही महिलांना इथे लाडू वाटप केलेले आहे आणि एक प्रत्येक भाऊनी, मुख्यमंत्री उपमुख्य दोघी भावांनी एका बहिणीला भेट देण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे। आज आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ, उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं अभिनंदन करतो। महायुतीच्या सरकारने काल जो बजेट दिला त्या बजेटमध्ये सर्व घटकांना न्याय दिलेला आहे। युवकांना प्रशिक्षणासाठी असेल, महिलांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, बहुतेक असा एकही घटक नाही की ज्याला न्याय दिला नाही। आणि जनतेतलं मनातलं सरकार आलं आणि जनतेच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम हे सरकार करत आहे। म्हणून या सरकारचं आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मनपूर्वक अभिनंदन करतो। येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनतेचे सेवक म्हणून काही राहिलेले कामं असतील ते येणाऱ्या कामात आम्ही पूर्ण करू। आज महायुतीचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, सेवक म्हणून जनतेमध्ये काम करण्याचा सतत प्रयत्न करत असतो। विरोधक आरोप करताय, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आरोप झालेला आहे की निवडणुकांपूर्वीच खैरात वाटली जाते भाजपकडून। असं नाही, अगोदर पाहिलं असेल तर तुम्ही पाहता महात्मा ज्योतिबा फुले तिथे 5 लाखाचा बजेट केला गेला। संजय गांधीमध्ये 1000 रुपये मिळायचे ते 1500 रुपये गेले। शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे टाकले गेले, म्हणजे केंद्र सरकार 6000, राज्य सरकार 6000। आयुष्यमान भारत असेल, केंद्राची योजना असेल, निवडणूक आता येते तर वेळ झालेली, पण मला वाटतं प्रत्येक बजेटमध्ये सरकारने काही ना काही जनतेला दिलेलं आहे। मागच्या वेळेला मोदी साहेबांनी 5 वर्ष पूर्ण धान्य जनतेला फ्री देण्याचं काम केलेलं आहे। असा एकही घटक नाही की त्याला दिलं नाही। याच्या राहिलेल्या शेतकऱ्याचा कापसाला भाव असेल, सोयाबीनला भाव असेल, मला वाटतं प्रशिक्षणासाठी युवकांना सुद्धा
दरमहा 10,000 रुपये मानधन देण्याचं काम मला वाटतं या महासरकारने केलेलं, महायुतीच्या सरकारने विरोधकाचं कामच आहे टीका करणं. मला वाटतं जनतेला जनतेतलं मनातलं सरकार आलेलं आहे आणि जनताला न्याय देण्याचं काम हे सरकार करत आहे.